Okay, again my video was cut off, so I will next time I will join these two videos. But this is what will happen when electron will pass from right to left as it goes inside the semiconductor when there is external magnetic field is applied. मी मुद्दाम हे वेगळ्या रंगात दाखवतो म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. चौथा रंग नाही आहे माझ्याकडे अनफॉर्च्युनेटली. when external magnetic field apply केलेला आहे, so electron will accumulate in the downward side. Because of that holes will accumulate in the upward side, and because of that there is potential difference is getting created. सगळे इलेक्ट्रॉन्स खालती जमा होतात, सगळे होल्स वरती जमा होतात आणि त्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज नेगेटिव्ह चार्ज असं व्होल्टेज क्रिएट झालं आहे. पण त्याही पुढे जाऊन आता हा जो इलेक्ट्रॉन असा जो खाली 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 चालला होता ड्यू टू दिस फोर्स, त्याच्यावरती आता अजून एक वेगळा फोर्स क्रिएट होतो आहे कारण सगळे होल्स वरती जमा होत आहेत. सो तो इलेक्ट्रॉन विल ऑल्सो एक्सपिरियन्स अपवर्ड फोर्स नाव ऑफ दिस मच मॅग्निट्यूड. सो देर आर नाव टू फोर्सेस जे सगळे पण तुम्ही डिटेलमध्ये 12वीत बघितलेले होते. हे त्यांच्या आपण मी नाही जाणं टाळतो आहे. सो तुम्ही आत्ता जे काय सगळं बोललेलं आहात, सो देर आर टू फोर्सेस विच वी रोट लास्ट इन द जस्ट बिफोर अँड दोज विल बी इक्वेटेड. सो इफेक्टिवली E into EH will be equal to E into P into V. ही सिच्युएशन झालेली असेल एका पर्टिक्युलर पॉईंटपाशी. ठीक आहे. सो हे आपण सिम्पल इक्वेट केले आणि त्यानंतर सिम्पल ई विल बी कॅन्सल्ड आउट. हे पुढचं सगळं साधं मॅथमॅटिक्स आपण डिराईव्ह करत आहोत. सो इफेक्टिवली मी एकाच कलरमध्ये आता यापुढे लिहितो. EH यू विल गेट ॲज B into V. ठीक आहे. अगेन हा जो V आहे हा व्होल्टेज आहे, सॉरी हा जो V आहे हा स्पीड आहे, व्हेलॉसिटी आहे. व्होल्टेजसाठी मी कॅपिटल V वापरणार आहे मोठा, की जे तुमच्या इझिली लक्षात येईल. ठीक आहे. सो ही जस्ट पुढची स्टेप लिहा. हेन्स किंवा इम्प्लाइज दिस इक्वल टू दिस. ई कॅन्सल करून वी गेट दिस. ठीक आहे. फाईन. इथपर्यंत आपलं झालं. हे लिहायचं आहे तुम्ही. नेक्स्ट, इफ तुम्ही अगेन स्टार्ट रायटिंग. ऑलरेडी यू आर रायटिंग. इफ करंट इज आय इन द एक्स डिरेक्शन. करंट इज आय. ऑफकोर्स हा करंट आहे ना, इकडनं इकडे वाहतोय, ज्याला आपण पोटेन्शियल डिफरन्स जोडलेला आहे. सो त्यामुळे करंट वाहतोय, त्याला आपण फक्त आता नाव देतोय. इफ करंट इज आय इन द एक्स डिरेक्शन, वी नो आय इक्वल टू एन व्ही ए इंटू ई. ही साधी करंटचं डेफिनेशनच ही आहे. हे आपण मागच्याच वेळी बघितलेलं आहे. आत्ता मी त्यात जात नाही. यू ऑलरेडी नो दोज थिंग्स. V is the speed, A is area वगैरे वगैरे. E is the charge concentration. सो हे प्लीज 2 लेक्चरपूर्वी आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. आणि याच्यावरून आपण सिम्पल हा जो काय स्पीड आहे, व्हेलॉसिटी आहे, यासाठी आपण रिशफल करू शकतो आहे. अँड हेन्स मुद्दा म्हणून वाटलं तर मी ठीक आहे एनिवे मी डायरेक्टली पहिले लिहून टाकतो. आय डिवायडेड बाय एन इंटू ई इंटू ए, की ज्याच्यामध्ये हा जो स्पीड आहे, व्हेलॉसिटी आहे, ही आपण इथे टाकू शकतो आहे डायरेक्ट. ही उचलून मी इथे टाकतो आहे. आणि हेन्स यू कॅन राईट हेन्स वी गेट हा पुढचा पॉईंट तुम्ही तुमचाच लिहा. EH इक्वल टू BI. हा बी तसाच आणि इथे व्हीच्या ऐवजी हे सगळं मी उचलून टाकतो आहे. सो एन इंटू ई इंटू ए. आय थिंक तुम्हाला अजून जर सोपं करायचं असेलच तर हे तुम्ही याला मी असं दाखवू शकतो. ठीक आहे. हा व्ही आपण फक्त इथे टाकलेला आहे. फेअर इनफ. सो नेक्स्ट, we also know
नेक्स्ट हा एक कम्प्लिटली वेगळा पॉईंट आहे. पुढचा पॉईंट मी तुम्हाला सांगतोय की ई एच जो आहे, ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड, हा जो आहे इलेक्ट्रिक फील्डचा अर्थच हा होतो, कुठलेही दोन जर तुम्ही चार्जेस असतील तुमच्याकडे, इफ यू हॅव टू चार्जेस सेपरेटेड, से पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह, सो त्यांच्यामधलं जे इलेक्ट्रिक फील्ड असतं इज त्यांच्यामधला व्होल्टेज म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स डिव्हायडेड बाय डिस्टन्स असतं. ही डेफिनेशन आहे अगेन फ्रॉम 11th और 10th. सो इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन टू चार्जेस इट सेल्फ मीन्स व्होल्टेज डिव्हायडेड बाय हा कॅपिटल व्ही आहे बरं का, व्होल्टेज डिव्हायडेड बाय ते चार्ज किती डिस्टन्समध्ये सेपरेट झालेले आहे, दिस डिस्टन्स. ठीक आहे. सो हे मी डायरेक्टली तुम्हाला पुढचा पॉईंट सांगतो आहे, तो तुम्ही आत्ता इथेच लिहा म्हटलं तर इथेच लिहा. ऑल्सो वी नो राईट इट डाऊन. ऑल्सो वी नो ई एच विच इज इक्वल टू व्ही एच इंटू व्ही एच बाय डी, वेअर व्ही एच हा असा काढा, वेअर व्ही एच इज हॉल व्होल्टेज. सो आपण इथे या पर्टिक्युलर याच्यात हा जो काय व्ही आहे त्याला आपण डायरेक्टली व्ही एच म्हणून, हे जे काय व्होल्टेज क्रिएट होतं आहे जनरेट, हे हॉल इफेक्टमुळे होतं आहे, त्यामुळे आपण हॉल त्याला ऑलरेडी नाव देतो आहे हॉल व्होल्टेज. पण फंडामेंटली इट इज जस्ट अ व्ही. हे तुम्ही ऑलरेडी ही पण डायग्राम तुम्ही काढली ना असं लिहिलं तरी चालेल की वी नो दिस. आणि या केसमध्ये हा जो व्ही आहे त्याला आपण नाव देतो आहे व्ही एच. ठीक आहे, हे मी पुसतो कारण हे नसलं तरी चालणार आहे, पण तुम्ही काढलं तर जास्त बेटर होईल एक्झाममध्ये हे लिहिलं तर. ओके. सो ही गोष्ट सिम्पल आपण रिअरेंज करू शकतो. सो हेन्स पुढची लाईन हेन्स इम्प्लाइज व्ही एच विल बी सिम्पली ई एच इंटू डी. ई एच इंटू डी. आणि हा जो काय आता ई एच आहे, हा ई एच मी इथे लिहू शकतो आहे. अगेन हा ब्ल्यूचा आहे ई एच, त्यामुळे मी हा मुद्दा म्हणून इथे पण ई एचच ब्ल्यू करतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नक्की आपण काय करतो आहे. ई एच हे थोडंसं याच्यात ॲक्रोबॅट्स आहेत, उड्या माराव्या लागत आहेत. हे दोनदा तुम्ही जर वाचलं आत्ता तुम्ही जे लिहिताय तुमच्या इझिली लक्षात येईल, काय अवघड नाही आहे फार. सो हा ई एच आपण उचलून डायरेक्टली इथे टाकू शकतो. So you can write this part. Hence substituting maybe याला इक्वेशन 1 म्हणा, इक्वेशन 1 आणि याला इक्वेशन 2 म्हणा. Hence substituting equation 1 into equation 2, substituting 1 into 2, we get VH equal to हा अख्खाच्या अख्खा तुम्ही इथे टाकून याच्यामध्ये डी अशी ॲड होणार आहे. वी गेट जे काय तुम्हाला मिळतं आहे ते तुम्ही डायरेक्टली लिहायचं आहे बी आय बाय एन ई ए इंटू टी. आणि हीच गोष्ट तुम्ही थोडीशी रिशफल जर केली फॉर अवर ओन पर्पज तर ही तुम्ही अशी लिहू शकता बी आय डी बाय ई. सो आपण काय केलं याच्यात फक्त हा पार्ट वेगळा काढला आहे, कारण आपल्याला त्याच्यात काहीतरी पर्टिक्युलर डिनोट करायचं आहे. ठीक आहे, फाईन. आणि हा जो काय आहे याला तुम्ही जस्ट पुढे लिहा, कॉल दिस ॲज आर एच. कॉल दिस, हे लिहा तुम्ही, कॉल दिस ॲज आर एच. So RH is this, that we call it as Hall coefficient. ठीक है, Hall coefficient. ओके, आय थिंक इथपर्यंत काही प्रॉब्लेम नसावा तुम्हाला. हा जो काय फॉर्म्युला आहे, दिस इज इम्पॉर्टंट फॉर्म्युला अँड दिस इज द डेरिवेशन ऑफ हॉल व्होल्टेज.
So please draw this carefully, and I will rub some of the part now. Yes, so this is hall voltage. याला तुम्ही पुढे लिहू पण शकता. This is hall voltage. नाउ पुढची गोष्ट प्रेटी सिंपल आहे. याच्यातला I/A करंट पर युनिट एरिया ही आपण याला आपण करंट डेन्सिटी म्हणतो. सो डायरेक्टली तुम्ही लिहा वी नो J इक्वल टू I/A. आपल्याला ऑलरेडी हे माहिती आहे फ्रॉम प्रिवियस थिंग्स, वेरियस डिस्कशन, अँड हेन्स वी कॅन राईट VH इक्वल टू 1/NE into B into J into A. ठीक आहे. आय थिंक मी काय कलर कोडिंग करत नाही बसत. इट इज प्रेटी ऑब्वियस. सो दिस इज व्हॉट यू गेट. हे सगळं आपण आत्ता जे बोलतो आहे हे सगळं एन टाईप मटेरियल, आपण स्टार्टिंगलाच हे बोललेलो, आपण एन टाईप मटेरियलबद्दल बोलतो आहोत. एन टाईप मटेरियल असल्यामुळे हा जो काय याला फक्त नेगेटिव्ह तुम्हाला हे वापरावं लागेल. जस्ट पुढचा पॉईंट लिहा. बिकॉज सॅम्पल इज एन टाईप, बिकॉज सॅम्पल ऑफ कन्सिडरेशन इज एन टाईप मटेरियल, we have VH equal to -1/NE into BJA for N type. अगेन हा पण एक दुसरा महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. सो हा पण तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. दिस इज इम्पॉर्टंट फॉर सॉल्विंग द प्रॉब्लेम्स ॲज वेल. फॉर एन टाईप मटेरियल दिस इज व्हॉट यू हॅव ॲज VH. Okay, so this was all about the derivation of हॉल voltage. हे जसं ओके, एक लास्ट पॉईंट तुम्ही हाय लिहू शकता की फॉर पी टाईप सेम गोष्टी तुम्ही जर केल्यात तुम्ही हे डायरेक्टली लिहूनच टाका. सिमिलरली फॉर पी टाईप मटेरियल यातला फक्त हे जाईल पॉझिटिव्ह PID/A equal to RH BJD. सेम गोष्ट मी एकत्र लिहून टाकली आहे. सो दिस इज ऑल्सो, हे तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी उपयोगी येतील. सो दिस इज फॉर से मुद्दामून वेगळ्या रंगात लिहितोय. ओके, सो दॅट्स इट. इथे मी -1/NE हा जो आहे हा डायरेक्टली RH लिहिलेला आहे. दॅट इज नथिंग बट हॉल कोएफिशियंट. सो -1/NE हा डायरेक्टली तुम्ही हॉल कोएफिशियंट म्हणून देऊ शकता. याला असं वाटलं तर मी तुम्हाला लक्षात द्यायला हे ब्रॅकेट करतो. ही सेम ब्रॅकेट आहे. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट हॉल व्होल्टेज. स्टील हॅव 10 minutes. ओके, याच डेरिव्हेशनमध्ये छोटा एक पॉईंट पुढचा इम्पॉर्टंट आहे की पर्टिक्युलरली हॉल कोएफिशियंट अजून तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता किंवा अजून जास्त बेटर पद्धतीने. हॉल कोएफिशियंट नक्की काय आहे त्याचा फॉर्म्युला फक्त आपण रिशफल करून मिळवतो. याच्यामध्ये एकच गोष्ट फक्त ॲड होते की ओरिजिनली जो त्याचे जे फिजिकल डायमेन्शन होते या मटेरियलचे, जी डायग्रॅम होती आधीची तुम्ही बघू शकता, त्याच्यामध्ये आपण विड्थ आणि सो याला आपण W म्हणालो होतो आणि याला आपण D म्हणालो होतो. सो दॅट इज नथिंग बट दिस क्रॉस सेक्शनल एरिया. सो हा जो काय A आहे याच्यासाठी तुम्ही D आणि W लिहू शकता आणि त्यामुळे DD कॅन्सल होऊन जातील. सो जस्ट सबटायटल द्या हॉल कोएफिशियंट आणि जस्ट राईट दिस डाऊन. RH इज डिटरमाइंड बाय मेजरिंग हॉल व्होल्टेज दॅट जनरेट्स द हॉल field. आणि just next line, we already know, as we know, hall voltage VH is this, where W is width
W is width of the sample and cross sectional area A is nothing but W into D, and hence it implies VH will be equal to RH BID by W into D, आणि simply हा dd will be cancelled out आणि तुम्हाला मिळेल that is nothing but RH BI by W and that itself nothing but originally तुम्हाला परत आठवत असेल VH आपण बोलतो आहे BI by W, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नसावा. सो मी परत हे काढून टाकतो आता, आणि हेन्स तुम्ही गोष्ट जर रिशफल केल्या RH जर यातून बाहेर काढला तुम्ही, तर हेन्स यू गेट RH इक्वल टू W बाय हा फक्त तुम्ही RH इकडे ठेवून हे सगळं तिकडे नेत आहात. सो W बाय BI इंटू VH इंटू VH आणि ही होल गोष्ट आहे दॅट इज जस्ट नथिंग बट इक्वल टू 1/n इंटू चार्ज ई होता आपण लिहिलेला, त्याला आपण Q पण म्हणू शकतो कारण तो चार्ज कुठला पण असू शकतो. मी मुद्दामून त्याचा रंग हाच वापरतो आहे. सेम हे मुद्दामून मी फॉर्म्युले असेच ठेवलेले आहेत जे तुम्ही आधीपासून बघत आहात. सो RH इज गिवन बाय, हा पण एक वेगळा फॉर्म्युला आहे इफेक्टिवली, याला पण मी हा फुल फॉर्म्युला आहे. ओके, सो हॉल व्होल्टेज जे असं लिहू शकता तुम्ही, फॉर एन टाईप हे आहे, पी टाईप हे आहे, आणि हॉल कोइफिशियंट हा एवढा असतो दॅट इज जस्ट नथिंग बट 1/n. सो जस्ट पुढची लाईन लिहा तुम्ही की n याच्यामध्ये हा जो n आहे हा आपल्याला अननोन असतो, दॅट इज कॉन्सन्ट्रेशन. तुम्हाला आठवत असेल आधीच्या सगळ्या डिस्कशनवरून, चार्ज कॉन्सन्ट्रेशन विच इज इंट्रिन्सिक प्रॉपर्टी, मटेरियलच्या आतमधली प्रॉपर्टी आहे, ती आपण मेजर डायरेक्ट नाही करू शकत, प्रोब नाही लावू शकत आपण त्याला कुठली, पण दिस कॅन बी डिटरमाइंड बाय दिस हॉल इफेक्ट, कारण बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला मेजर करता येतात. जस्ट राईट दिस डाऊन, n कॅन बी डिटरमाइंड फ्रॉम अदर क्वांटिटीज विच आर मेजरेबल. ठीक आहे, सो हे पण एक वन ऑफ द ॲप्लिकेशन ॲक्च्युली आहे त्याचं. सो हे सगळं डेरिवेशन होतं हॉल इफेक्ट आणि हॉल कोइफिशियंटचं. हॉल इफेक्टवरती जर क्वेश्चन आला तर इथपर्यंत तुम्हाला हे सगळं लिहायचं आहे, आणि याच्या पुढचा जो पार्ट आहे दॅट इज ॲप्लिकेशन, दॅट आय विल मेक अनदर व्हिडिओ. सो सी यू.